भ्रष्ट माफियांच्या काळजात आजही ज्या IAS अधिकाऱ्याची दहशत आहे तो अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे। राजकारण्यांचे फोन येऊनही जे डगमगत नाहीत आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या स्वप्नातही जे रोज येतात त्या सिस्टीमच्या कर्दनकाळ अधिकाऱ्याने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे। तेल तूप दूध असो की गुटखा, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भेसळीचा काळा धंदा करणाऱ्यांचे धाबे आता मुंडेंच्या नावामुळे चांगलेच दणाणलेत। टीव्हीची ब्रेकिंग असो किंवा सोशल मीडियाची पोस्ट, सगळीकडे सध्या फक्त एकाच नावाची हवा दिसते आणि ते नाव म्हणजे तुकाराम मुंढे। FDAचा ताबा घेताच मुंडेंनी कारवाईचा धडाका लावलाय। ते आतापर्यंत नक्की कोणाकोणाला नडलेत, कशामुळे या माफियांची पळताभुई थोडी झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का बाकीचे अधिकारी मुंडेंचा आदर्श घ्यायला घाबरतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगाबत्ती। तुकाराम मुंढे यांचा प्रशासकीय सेवेतील प्रवास 21 वर्षांचा आहे, पण गंमत बघा, या 21 वर्षात त्यांच्या तब्बल 25 वेळा बदल्या झाल्यात। म्हणजेच सरकारी सेवेपेक्षा त्यांच्या बदल्यांची संख्या जास्त आहे। कुणाचीही भीडभाड न ठेवता नियमात राहून आणि सामान्य माणसाच्या हिताचा विचार करून काम करणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे। मग समोर सत्ताधारी हसो किंवा विरोधक, चूक दिसली की त्यावर तुटून पडायचं हेच त्यांचं ब्रीदवाक्य राहिलंय। त्यांच्या याच झुकणार नाही आणि कायदा पाळणार या खाक्यामुळे अनेकदा बड्या नेत्यांच्या पोटात गोळा येतो, मग त्याचा परिणाम म्हणजे त्यांची पुन्हा बदली होते। पण इतक्या बदल्या होऊनही तुकाराम मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीत किंवा त्यांच्या तत्वांमध्ये काडीचाही फरक पडलेला नाहीये। म्हणूनच आज महाराष्ट्र त्यांना केवळ एक अधिकारी म्हणून नाही तर एक निर्भीड आणि कर्तव्यदक्ष योद्धा म्हणूनच ओळखतो आणि म्हणूनच त्यांना FDAची जबाबदारी आता सोपवण्यात आली आहे। गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन विभाग म्हणजेच FDA भ्रष्टाचाराचे आरोप आणि कामातील निष्काळजीपणामुळे वादात सापडला होता। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात लाच घेताना एका अधिकाऱ्याला रंगेहात पकडल्याने या विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। अनेक आमदारांनी या विभागाच्या कामकाजावर विधिमंडळ अधिवेशनादरम्यान नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करणारा आणि राजकीय दबावाला न जुमावणारा अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंची निवड या पदासाठी करण्यात आली आणि आपण पाहतोय पदभार स्वीकारताच त्यांनी कामाचा धडाका लावलाय। 25 मे ते 31 मे या कालावधीत तुकाराम मुंढे यांनी सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधं, सुरक्षित महाराष्ट्र ही मोहीम हाती घेतली। पहिल्या दिवसांपासूनच मुंढे यांनी धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली। या 6 दिवसांच्या मोहिमेत त्यांनी राज्यभरात तब्बल 203 ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत 1,58,28,000 रुपयांचा भेसळयुक्त आणि प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय। इतकंच नाही तर या प्रकरणात 102 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। 68 संस्थांवर सील ठोकण्यात आलंय। राज्यात गुटखा आणि पान मसाल्यांवर बंदी असूनही चोरट्या मार्गाने त्यांची विक्री आणि वाहतूक सुरूच असते। कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांना निमंत्रण देणाऱ्या या माफियांच्या मुसक्या आळवण्यासाठी मुंढे यांनी स्वतः मोहिमेचं नियोजन केलंय। एवढंच नाही तर रात्री अपरात्री स्वतः फील्डवर उतरून त्यांनी धाडी टाकल्यात आणि या माफियांच्या साखळीला जोरदार धक्का दिलाय। समृद्धी महामार्गावरून इंदोरहून पुण्याला जाणारा एक संशयित ट्रक त्यांनी पाठलाग करून पकडला। त्यातून तब्बल 42,50,000चा गुटखा आणि 18 लाखांचं वाहन जप्त केलंय। तसंच धुळ्याच्या सोनगीर टोल नाक्यावर पहाटे 3 वाजता धाड टाकून ट्रकसह 23 लाखांहून अधिकचा गुटखा पकडलाय। फक्त एका भागात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हे धाड सत्र सध्या सुरू आहे। कोकण विभागात 47 ठिकाणी छापे टाकून 46 जणांना अटक करण्यात आली आहे। मुंबईत 22 कारवाया करून 23 आरोपींना तर पुणे विभागात 13 जणांना गजाआड करण्यात आलंय। 16 जिल्ह्यांमधील 73 मोठ्या अन्न उत्पादन कंपन्यांची त्यांनी झाडाझडती घेतली। यात दूध, खवा, तूप, तेल, मसाल्यांचे पदार्थ, मिठाई आणि लहान मुलांची कॅन्डी अशा अनेक गोष्टींचा समावेश होता। या कारवाईत तब्बल 90,000 किलोपेक्षा जास्त निकृष्ट अन्न साठा जप्त करण्यात आलाय, ज्याची किंमत 1.25 कोटी रुपयांच्या वर आहे। शिवाय केमिकल लावून कृत्रिमरित्या आंबे पिकवणाऱ्यांवरही त्यांनी धाडी टाकल्या आहेत आणि तब्बल 29 लाख रुपयांचे आंबे आतापर्यंत जप्त केलेत। शिरूरच्या शिरसगाव काटा गावात तर अशी स्थिती निर्माण झाली होती की मुंडेंचा
मुंडेंचं पथक येत असल्याचं समजताच भेसळयुक्त खवा बनवणारे 350 किलो खवा थेट शेतात फेकून पळून गेले। ही केवळ भीती नाही तर कायद्याचा आणि तुकाराम मुंडे यांच्या नावाचा असलेला दरारा आहे असं आपण म्हणूयात। कोल्हापुरातही त्यांनी धडाकेबाज कारवाई केली। जयसिंगपूरमधील बनावट तूप बनवण्याचं केंद्र आणि अस्वच्छ आईस्क्रीम बनवणाऱ्या कारखान्यांवर धाड टाकून लाखो रुपयांचा साठा आतापर्यंत जप्त करण्यात आलाय। वर्ध्यातही असाच प्रकार पाहायला मिळाला। तिथे तर कारवाई केली म्हणून शेतकऱ्यांनी आता मुंडेंविरोधात अक्षरशः मूकमोर्चा काढला। त्याचं झालं असं की वर्ध्यातल्या गोसंवर्धन गोरस भंडार या संस्थेत अस्वच्छता आणि असुरक्षित वातावरणात उत्पादन होत असल्याचं आढळल्याने एफडीएने त्यांचं उत्पादन आणि विक्री केंद्र सील केलं। संस्था बंद झाल्यामुळे या केंद्राला दररोज दूध पुरवणारे सुमारे 600हून अधिक उत्पादक शेतकरी आणि वितरक अडचणीत आलेत। अचानक झालेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांचं आणि ग्राहकांचं आर्थिक गणित बिघडलंय, पण त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मूक मोर्चा काढून शेवटी निषेध नोंदवला आणि हा प्रश्न आता मंत्रालयापर्यंत नेण्याचा इशारा दिलाय। पण या कारवाईमुळे एका बाजूला सामान्य शेतकरी आर्थिक अडचणीत आल्यानं आंदोलन झालं असलं तरी सुद्धा दुसरीकडे शुद्ध अन्नाची मागणी करणाऱ्या हजारो ग्राहकांनी आणि अनेक शेतकऱ्यांनी तुकाराम मुंडे यांच्या या भेसळविरोधी कारवाईचं जोरदार समर्थन सुद्धा केलेलं आहे। आयुर्वेदाच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवरही मुंडेंची नजर आहे। पतंजली समूहाच्या काही उत्पादनांसह इतर नामांकित कंपन्यांची दिशाभूल करणारी औषधं आणि जाहिरातींवर कारवाई करून तब्बल 73 लाखांचा साठा एफडीएने जप्त केलाय। आता येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न। तुकाराम मुंडे ज्या विभागात जातात तिथे पहिल्या दिवसापासूनच कारवायांना सुरुवात होते, पण जे विभागातील जुन्या अधिकाऱ्यांना कधीच दिसत नाही ते मुंडेंना कसं दिसतं आणि बाकीचे अधिकारी असं धाडसी काम का करत नाहीत? याची 3 मुख्य कारणं पाहिली तर पहिलं म्हणजे बहुतांश अधिकाऱ्यांना आपल्या सोयीच्या बदल्या हव्या असतात। दुसरं, चांगल्या पोस्टिंगवर टिकून राहण्यासाठी अनेक जण स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा मंत्र्यांचे मांडलिकत्व स्वीकारतात। आणि तिसरं, एखाद्या नेत्याच्या जवळच्या माणसावर कारवाई केली तर मंत्रालयातून फोन येतो। सामान्य अधिकारी त्या फोनला घाबरतात कारण त्यांना आपल्या नोकरीची आणि बदलीची भीती असते। पण तुकाराम मुंडे सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत। त्यांनी आजवर 25 पेक्षा जास्त बदल्या पचवल्यात, पण त्यांच्या कामाची पद्धत मात्र तीच राहिली आहे, न झुकणारी आणि न थांबणारी। पोस्टिंग कोणतंही असो, नो कॉम्प्रोमाइज, मी माझं कर्तव्य चोख बजावणार, हाच त्यांचा बाणा आहे। एफडीए सारख्या विभागात जिथे कोट्यावधींची उलाढाल होते तिथे भ्रष्टाचाराचं जाळं खोलवर रुजलेलं असतं। अनेकदा धाडीची माहिती आधीच फुटते आणि माल गायब केला जातो। पण मुंडेंनी आल्या आल्या सिस्टीमला असा काही धडा शिकवलाय की आता माहिती फुटणं सुद्धा बंद झालंय। त्यांच्या या धडाकेबाज कारवायांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका।